मागील काही दिवसांपासून सातत्याने गाजत असलेल्या पुणे जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भातला व्यवहार अखेर गोखले बिल्डर्सकडून थांबवण्यात आला आहे आणि ज्यांनी या सगळ्यामध्ये मोठा पुढाकार घेतला ते रवींद्र धंगेकर अगदी मध्यरात्री गोखले बिल्डर्सकडून जो मेल केला त्यानंतर देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. मामा, अभिनंदन तुमचं पुणेकरांकडून केलं जातंय, कारण का तुम्ही हा सगळा लढा दिला आणि त्यानंतर हे सगळं यश मिळते अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती उमटते. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? गोखले बिल्डर्सने एक पाऊल जे आहे ते मागे टाकले. बघा, 18 दिवस मी बी झोपलेलो नाही. नुसतं कागद जमा करतोय आणि तयारी करतोय. म्हणजे मी सकाळी तुम्ही 7ला आले तरी मी तुमच्याशी बोलवतो आणि रात्रभर मी कागद जमा करत होतो. कारण विशाल गोखले आणि खासदार किती जवळचे आहेत. हा सगळ्या समाजाला हा पडदा, ह्यांचा जो पडदा मी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. माझी काय मुरली मोहळांची माझी काय बांधायला बांध नाही, माझी वैयक्तिक भांडणं नाही. निवडणुका आल्या झाल्या, लोकशाहीमध्ये कौल दिला, त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या काय जिंकल्या आज पण मी बोललो नाही. हा विषय मला बोलायचाच नाही. पण जैन धर्मांची ज्या वेळेला जागा विकत घेतल्या गेली आणि हे सगळे जे होते कारस्थान करणारे हे सगळे मुरली मोहळांच्या जवळचे होते, काही लपून राहिलेलं नाही. आणि मग 18 दिवस आम्ही रोज बोलतो तर 18 दिवसात त्यांनी यायला पाहतो, पण ते एक 3-4 हजार कोटीची बेरीज करत होते. आपला हिस्सा किती, त्याचा हिस्सा किती, ह्या सगळ्या स्वप्नात ते गुंतून गेले होते. पण ज्यावेळेला जनतेचा प्रेशर आला, पक्षातून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अमित शहा असतील, या सगळ्यांचा प्रेशर आला, त्यामुळं कुठंतरी त्यांना आता जनतेचा रेटा आता थांबत नाही. हा जेव्हा लक्षात आल्यानंतर त्यावेळेला मग त्यांना हातबलता येऊन मग त्यांनी ह्या सगळ्या पद्धतीला विराम द्यायचं काम करण्याचा प्रयत्न आज केलेला दिसतोय. दुपारीच मला आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे, उदयजी सामंत त्यांनी मला एक सूचना केली की दंगेकर आता हे तुम्हाला थांबवावं लागेल आणि ह्याच्यामध्ये मी तोडगा काढून देतो. त्यांनी तोडगा काढला असं वाटतंय? एक मिनटं, ह्याच्यामध्ये मी तोडगा काढून देतो. आणि मी माऊलींचं दर्शन घेतलं आणि बाजूला थांबलो होतो. एवढ्या प्रसन्न ठिकाणी त्यांनी ज्यावेळेला शब्द दिला तेव्हा मला स्वतःला आनंद झाला. मी आपल्या प्रेसशी बोललो. आज मला आनंद वाटतो की मला शिंदे साहेबांनी शाश्वत केलं की मी तुला तोडगा काढून देतो. आणि माझ्यासमोरच त्यांच्या PAचे फोन येत होते ह्या सगळ्या मंत्र्यांचे, आणि ते धंगेकरला सांगा. तर ते म्हटले मी सांगतो. आणि उदय सामंत साहेबांना माझ्यासमोर बोलून की 2 दिवसात ही मीटिंग लाव. पण साहेब म्हटलं मी मीटिंगला बसन, पण एका अटीवर महावीरांचं देऊळ हे मुक्त झालं पाहिजे, त्या धर्मियांची जागा त्यांना दिली पाहिजे. मी मग तुम्ही म्हणता ते मी ऐकेल. पण ज्या वेळेला पुण्यात असे काही विकृत लोक असतील ते मग कुठल्याही पक्षाचे असू, मी चुकलो तरी मला बी तुम्ही सोडू नका. शेवटी जनतेचा प्रश्न आहे, सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, विद्येच्या माहेर घरात आलेल्या मुलांना ह्या ठिकाणी सोय झाली पाहिजे. आम्ही लोकांना घडवायला बसलो का मोडायला बसलो, हा विषय पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ह्या पुण्याला वैभवशाली इतिहासासाठी अनेकांनी कष्ट केले, रात्रीचा दिवस केला. एका दिवसात विद्येचं माहेरघर झालं नाही. ह्याच्यामध्ये अनेक अभ्यासू लोकांनी अगदी बरोबर आहे. मग हे बदनाम करण्याचं काम कोण करते मग? कारण का गोखले बिल्डर्सने जो मेल केला तो मेलची रिप्लाय कॉपी जी आहे ती राजू शेट्टींना पाठवली मुरलीधर मोहोळांनी. मग हे सगळं कामकाज मुरलीधर मोहोळ करतात असं तुमचं अजून देखील म्हणणं ठाम आहे का? आता ही जर मुरलीधर मोहोळांनी पाठवली तर मी विशाल गोखलेचा त्यांचा संबंध नव्हता. आता कसं का आला? विशाल गोखलेंनी पाठवायला पाहिजे ना ही कॉपी, म्हणजे ट्रस्टला पाठवायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की राजू शेट्टी हे आमचे नेते, सर्वसामान्य तळागाळातली जाण असलेले नेते, शेतकरी प्रश्नावर काम केलेलं आहे, खासदार म्हणून काम केलं आणि प्रचंड त्यांचं महाराष्ट्रामध्ये काम आहे. त्यांचा आदर आम्ही ठेवलाच पाहिजे आणि ते कामच करतात. निस्वार्थी काम आयुष्यभर करून त्यांनी, आपण बघितलं असेल की त्यांनी पायपीट शेतकऱ्यांसाठी इतकं प्रचंड काम केलं. आणि ते जैन समाजाचे आज कळलं आम्हाला, नाही तर इतके दिवस कळत नव्हतं की ते जैन समाजाचे आहेत. आणि चंद्रकांत दादा पाटील बी जैन समाजाचे आहेत. कारण मी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळे जातीवर कधी मी बोलत नाही. पण आज जैन समाजाचा जो रेटा बघितला तर त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की हा समाज दानशूर आहे, हा गरीब समाज आहे, भांडकुदळ समाज नाही. हा डोक्याने काम करत असतो आणि ह्या समाजाला कधीतरी आयुष्यभर जनतेला त्यांनी दिलं, कधीतरी आपण द्यायचं ही वेळ आली. आणि त्यावेळेला जर आपण मागं राहिलो तर आपल्यासारखा नालायक माणूस कोण नाही. म्हणून मी एक पाऊल पुढं टाकलं. आज 18 दिवस झाले मी रोज सकाळ संध्याकाळ तुमच्याशी बोलतोय, कागदपत्र काढतोय. माझं तुम्हाला माहिती आहे की माझी सगळीच कामं रखडलीत. पण मी एक हट्ट होता माझा की जे अन्याय झाला, जी प्रवृत्ती अन्यायाची झाली, म्हणजे म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ सोकला नाही बाहेर. आज माझं वैयक्तिक बोलत नाही, आमच्यावर तर अनेक अन्याय झाले, ती मी एकनाथ शिंदे साहेबांशी आणि बोलेन नंतर, तो माझा विषय. पण आमच्यावर अन्याय केला तर आम्ही सहन करतो. तुम्ही धर्म बी अन्याय करायला लागला.
देवांवर बी अन्याय केला, विद्यार्थ्यांना बी आणणार. तुमचं धाडस कसं होतं? राजकारणात कोणी वैयक्तिक वार करत नाही, पण तुम्ही वैयक्तिक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अंगावर जाऊन त्याच्या संसारावर तुम्ही कोळसा ओतण्याचं काम करता, हे चुकीचं आहे. पण त्याच्यावर मी बोलेन नंतर. पण आजचा विजय खऱ्या अर्थानं जैन मुनी साधूंचा आहे, त्या जैन सगळ्यांच्या परिवाराचा आहे. आणि प्रामुख्याने आमचे नेते एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने बोलले, त्या पद्धतीने दुपारीच मला असं वाटलं की आता व्यवहार रद्द होईल. आणि ती मला माऊलींच्या मंदिरात त्यांनी शाश्वत केलं, म्हणून त्यांच्याही वाणीला मी मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. त्यांची वाणी महाराष्ट्राची अशीच चांगलं बोलण्यात त्यांचे जे बोलन ते घडतं. आणि ते आज त्यांनी बोललं ते जरा मी दुपारीच आपल्या प्रेसशी बोललो की त्यांनी आज मला बोललेत की 2 दिवसात तुला तोडगा काढून देतो. आणि त्यांनी तोडगा आज त्यांच्या वाणीत तो तोडगा निघाला असं मला वाटतं. आणि अजूनही तो व्यवहार सुरुवात झाली. आता मला ट्रस्टींना शोधावं लागेल 230 कोटी कुठे ठेवलेत काय, ते आता लवकर देऊन टाक. ते आता ट्रस्टींचं काही मधनं समोर येते माध्यमांसमोर. काही ट्रस्टी आहेत ते म्हणतात की हा व्यवहार कायदेशीर आहे, 230 कोटी रुपयांचा व्यवहार झालाय, तो कागदोपत्री बरोबर आहे, असं काही ट्रस्टींचं म्हणणं आहे. ते आता समोर येतंय की जेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता हे पैसे माघारी मागतोय ते. एक मिनिट, सरकार कोणाचं आहे? सरकार कोणाचं आहे? माहितीचं. हां, सरकारमध्ये कोण आहे? हा व्यवहार रद्द करण्याची ताकद सरकारची आहे. कारण हे संस्था ही सरकारकडे रजिस्टर आहे आणि त्यांना पूर्णपणे पॉवर आहे. आता ह्याच्यामध्ये परत घोलमाल केला तर मग मला परत आहे मी गोल इथं लपवाछपी झाली नाही पाहिजे. सरकारला आदेश द्यायची तेवढी पॉवर आहे, कारण ती संस्थेची प्रॉपर्टी. ह्याच्यावर आमच्या घरावर एका दिवसात स्टे येतो, आमच्या प्रॉपर्टीवर स्टे येतो, तर ह्याच्यावर का नाही येणार? आमचं खरं असून आमच्या घरावर स्टे, तर हे तर काय? हे तर समाजाची रजिस्टर प्रॉपर्टी आहे. एका दिवसात सगळे समाज त्या ट्रस्टींना बांधून आणून उभे करतील त्यांच्या पुढं. आणि सगळं घडलं दंगेकरांच्या दबावामुळे घडलं. दंगेकरांनी जे काय पद्धतीने ट्विट केलं किंवा जे काही मागच्या 15 दिवसापासून जे काय घडलं, ते सगळं जे काय घडलं ते दंगेकरांमुळे घडलं? अजिबात नाही. मी एक कार्यकर्ता आहे. जैन जे साधू आहेत, ते जे मुनी आहेत, इतकं प्रचंड पोटतिडकीने बोलतात की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाज वाटली की आम्ही चोर आहोत. आम्ही चोर आहोत राजकारणी लोक. साधू संताला तुम्ही तळमळायला लावता, ही गोष्ट या देशामध्ये, या राज्यामध्ये, शहरामध्ये चांगली नाही. कारण आम्ही चोर आहे राजकारणी लोक. आणि राजकारणी लोक चोर असल्यामुळं साधू संतांना तिथं छाती फोडून घ्यायची वेळ आली. इतके नालायक करंटे आम्ही या पुण्यात जन्मलो कसं, अशी मला शंका या कार्यकर्त्यांना वाटते. आम्ही त्यात आलो आहे कारण आम्ही राजकारणी आहेत. पण तुम्ही आता आम्ही राजकारणी लोक चोर आहेत अशी म्हणायची वेळ आली ना, आम्हाला माफ करा अशी म्हणायची वेळ आता साधूंपाशी आली आम्हाला. मामा, आता संपूर्ण जैन समाज उभा राहिला म्हणून हे गोखलेंचे प्रताप किंवा गोखलेंनी केलं. यापूर्वी मुरलीधर मोहोळ अनेक LLP मध्ये पार्टनर होते, असं मोहळांनी प्रतिज्ञापत्रात म्हणलंय, तुम्ही देखील सांगितलंय. असे व्यवहार अनेकदा घडले नसतील याची काय शाश्वती आहे? त्या लोकांचा आवाज कोणी बनलं नसेल, दंगेकर आवाज बनले नसतील, समाज आवाज बनला नसेल, ते दाबून गेला असेल. बघा, आता 2 दिवस शिंदे साहेबांनी मला थांबायला लावलं. माझ्याकडे एवढी जंत्री, अच्छा आहे, एवढी म्हणजे अजून बॉम्बस्फोट आहे. एवढी जंत्री, माझी जंत्री जर सुटायला लागली तर तो आत्ता मेकअप निघाला आहे. पण शिंदे साहेब थांबवतायत ना तुम्हाला? नाही, विषय तो नाही आहे. मी फक्त माझं जैन मंदिरा संदर्भातच माझा सगळा विषय होता. आणि ह्या जैन धर्माबद्दल मी बोलत होतो. मी वैयक्तिक विषयात बोलणार नाही. जे ती संस्था जे ते त्यांचे पैसे वसुलीकरण, कशी बोगस कामं, आणि संस्थेचं काम आहे, हे माझं काम नाही. मी आता काय सगळ्यात पत्कर घेतला नाही. आणि हा पत्कर जे मी फक्त जैन समाज एखाद्या समाजा अन्य होतो म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला. अशी 100 आहेत जंत्री एवढी, आणि रोज एक 365 दिवस आहे माझ्याकडे. पण हे सुरू राहणार का आता? नाही, आता मी शिंदे, मला जर आज मी समाधानी, जे काय सुरुवात झाली ह्याला समाधानी. अजूनही 2 दिवसात नाही झालं आणि मी शिंदे साहेबांची जाहीर परवानगी घेईन तुमच्या समोर साक्षीने, आणि मग सुरुवात कर. आता लपून छपून लढाईन, आता ओपन. मग राजकीय किंमत काय जी मोजायची ती मोजायला तयार आहे. कारण तुम्ही बघितलं असेल त्यांची मुघलाची टीम माझ्या अंगावर किती आली बघितली ना. काही मुघल तर असे होते की दंगेकरांनी वक्सची जागा खाल्ली. आता वक्सच्या जागेचे मुघल आलेत, तर त्या मुघलांना थांबवायचं काम मला आता करावं लागेल. आणि आता जर त्यांनी सुरुवात केली तर येणं माझं असेल. जैन मंदिरांची सुरुवात त्यांनी केली, येणं माझं असेल. ह्याच्या पुढं काय जे असेल सुरुवात त्यांची, येणं माझा. मी आता एकदम कफनच बांधले. आणि माझा जो अन्याय झाला आहे पुणेकरांना माहिती आहे.
आणि मग आता कुणी नादी लागलं तर मग मी घरातल्या तिजोरीपर्यंत जाईल आणि मग मला सगळ्या तिजोरीच्या चाव्या कुठले डुप्लिकेट लागल्यात त्या सगळ्या मला बघावं लागतील. मग आता मी इथपर्यंत पोचेल. मी आता शांत आहे. आता मला शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही काय बोलायचं नाही. मी बोलणार नाही. पण परत एकदा एक सांगतो की अजूनही मला लोकमान्य नगरची लोक माझ्याकडे येतात. त्यांच्यासाठी मी शिंदे साहेबांना भेटलोय. परत एकदा जाऊन सांगणार आहे. जर नाही झालं तर मी प्रत्यक्षात तिथं परत मैदानात उतरणार आहे. शिंदे साहेबांनी अडवलं तरी उतरणार आहे. नाही त्यांना सांगणार ना, शिंदे साहेबांनी तोडगा काढला पाहिजे, बैठक लावली पाहिजे. आज ती लोक तळमळ करतात. त्यांचा आवाज कोण आपण मानलं पाहिजे. बरोबर. तुम्ही आवाज उठवल्यानंतर सगळं घडतंय. तुम्ही त्या दिवशी सांगितलं परवा दिवशी की जर का सगळं घडलं, मुरलीधर मोहोळने हा व्यवहार रद्द केला तर त्यांना जिलबी भरवणार. आता जिलबी भरवायची वेळ आली, कारण का व्यवहार अगदी मुरलीधर मोहोळांनी सांगितलंय की राजू शेट्टींना की हा व्यवहार रद्द झालेला आहे. आता जिलबी नाही, भरवायची अजून सांगितलं नाही त्यांनी मेल केलाय ना, मेल नुसतं सांगितलं, अजून व्यवहार पूर्ण रद्द झाला नाही. तर मी म्हणतो उद्या एका दिवसात होऊ शकतो ना, प्रश्नच नाही. एका तासात होईल. आता रात्री दोघं जरी मला फोन केला ना, शेट्टी साहेबांना फोन करण्यापेक्षा मला कोणी केला ना, तू रजिस्टर त्यांच्या घरी नाही नेऊन बसवलं तर माझं नाव नाही. रजिस्टर ज्याने केलं त्याला तर आणतो रात्रीतनं झोपेतनं उठून. एवढी तू चापलुसी केली ना, आज थोडीशी चापलुसी कर. कारण त्यांनी चापलुसी करूनच हे केले. त्याच्यामध्ये हा व्यवहार अर्धवटे, ट्रस्टीच्या पूर्ण सह्या नाहीत, बोगस सगळं केलेलं आहे. आता तर बोगस व्हायला तर त्याला माहिती, त्याला झोपच येणार नाही. मी आता तुमचं ऐकलं तर त्याला झोपच येणार नाही. येतोच का काय दंगेकर. पण हे जनतेचा आवाज आहे आणि जनतेचा आवाज काय मरेपर्यंत आपण ती जनतेचा आवाज राहणार आहे. व्यवहार झाल्यानंतर जिलेबी जी आहे ती भरवणार. 100% भरणार. शेवटी मी दिलेला शब्द आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी भीष्मच प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत व्यवहार रद्द होण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत मी महावीरांच्या तिथं जाऊन दर्शन घेणार नाही. पण उद्या सकाळी 10:30 वाजता मी दर्शनच घेणार. कारण आता मला त्याची परमेश्वराची भक्ती किंवा परमेश्वरांनी दिलेला जो काय संकेत आहे तो आज मला मिळालेला आहे. आणि मी तुम्हाला आठवत आहे का, मी तो पण दर्शनच घेणार. आज मी जाऊन दर्शन घेणार, नतमस्तक होणार. आणि देव ह्या शहरात आहे, देव बघतोय हे आज लक्षात येणार. आज रात्री झोप व्यवस्थित लागणार, म्हणजे 10-18 दिवसांची झोप जी आहे ती नाही, अजून लढाई संपलेली नाही. संपलेली नाही. पूर्ण लढाई. म्हणजे मला ते रात्रीतनं मला फोन आला रजिस्टरला बोलवा, तर जागाच आहे मी. अच्छा, हा, म्हणजे रजिस्टर रात्र वैराची आहे आज. नाही रजिस्टर म्हणजे आता मी तुमच्या समोर शब्द दिलाय. अचानक फोन आला, उठा दंगेकर रजिस्टरला आणतो, त्याला धरूनच आणतो. इथं कुठं पाहिजे तिथं आणतो, सही शिक्के घेतो, सगळ्यांना उठवतो. फक्त दोघांची तयारी. मला फक्त मोहळांनी फोन करायचे की आणा दंगेकर, लगेच आणतो. अगदी बरोबर आहे, कारण का मागील जवळपास 18 दिवसांपासून आपण हा सगळा दंगेकर विरुद्ध मोहोळ जो आहे तो वाद पाहतोय. आणि अगदी रात्री 10:30च्या सुमारास राजू शेट्टी यांना मेल जो आहे तो गोखले बिल्डर्सकडून गेलाय आणि त्यानंतरची ही प्रतिक्रिया रवींद्र दंगेकरांची पाहतोय. रात्रीचे 1:06 जे आहेत ते आपण घड्याळामध्ये पाहतोय आणि रात्रीच्या 1:06 रवींद्र दंगेकरांनी ही प्रतिक्रिया जी आहे ती जय महाराष्ट्राला दिलेली आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.